काँग्रेस कार्यकारिणीची आज जाती जनगणनेच्या मुद्द्यावरती महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून खासदार चंद्रकांत हंडोरे सहभागी होतात, ते त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे आणि जाती जनगणनेच्या मुद्द्यावर बैठक होत आहे, काय एजेंडा पुढे घेऊन जाण्याची शक्यता आहे? मी पहिल्यांदा आमचे नेते राहुल गांधीजी, खरगे साहेब आणि आमची वर्किंग कमिटी आहे या सगळ्यांचं आणि खास करून राहुलजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या काही वर्षापासून जाती जनगणनेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की देशभरामध्ये जे जातीमध्ये भांडण तंटा सुरू झालेला आहे, रिझर्वेशनसाठी सगळे लोक आज त्यांना रिझर्वेशन पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत, तर त्याच्यावर इलाज म्हणून जाती जनगणना झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती। कारण 2011मध्ये जाती जनगणना झाली, त्याच्यानंतर 2021मध्ये व्हायला पाहिजे होती, परंतु ती आजपर्यंत होऊ शकली नाही। आणि म्हणून सातत्यानं जवळजवळ 11 वर्ष राहुलजी गांधी आणि आमची काँग्रेस कमिटी सातत्यानं मागणी करत आहे की जाती जनगणना सेन्सस झाला पाहिजे। आणि ती मागणी काल परवा कॅबिनेटमध्ये पंतप्रधान मोदीजी यांनी मंजूर केली। मी या निमित्तानं एवढंच सांगेन की सेन्सस होण्याला 8-10 महिने लागतात। सगळ्या एजन्सीज आपण उभ्या कराव्यात आणि तात्काळ जनगणनेला सुरुवात करावी। 2021ची जाती जनगणनेमध्ये 8,500 कोटीची तरतूद, म्हणजे तरतूद म्हणण्यापेक्षा एवढा खर्च होईल असं केंद्र सरकारला वाटत होतं, परंतु या बजेटमध्ये जर आम्ही बघितलं तर जाती सेन्सससाठी फक्त 552 कोटी रुपये तरतूद केलेली आहे। तर येणाऱ्या त्यासाठी पार्लमेंट बोलवावी आणि बजेट तरतूद करण्यासाठी प्रयत्न करावा आणि सगळ्यांना आदेशित करावं की तात्काळ जनगणना झाली पाहिजे। मी पुन्हा एकदा आमचे नेते राहुलजी गांधी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी जो लढा दिला जाती जनगणनेसाठी, तो लढा आज यशस्वी होताना दिसत आहे। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्रामध्ये जाती जनगणनेच्या मुद्द्यावरून अनेक ज्या पद्धतीने चर्चा सुरू होत्या, वेगवेगळ्या समाजाला आरक्षणाच्या मागण्या होत होत्या, काय वाटतं ही जाती जनगणना पूर्ण झाल्यानंतर त्या समाजाच्या मागण्या पूर्ण होतील आरक्षणाच्या? नाही, आपण बघा आता बिहारमध्ये जाती जनगणनेची घोषणा झाली, पण जवळजवळ 65% आरक्षण तिथल्या जनतेला देण्याचा प्रयत्न झाला। तेलंगणामध्ये जनगणना झाली, कर्नाटकमध्ये झाली, महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये करायला काहीच हरकत नाही आहे। महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे सर्व अर्थानं ॲग्रेसिव्ह, म्हणजे सगळ्यात पुढं आलेलं राज्य आहे, सर्व क्षेत्रामध्ये पुढं असणारा महाराष्ट्र आहे। आणि अशा ह्या प्रगत महाराष्ट्रामध्ये जातीवरनं धर्मामध्ये जर जनतेमध्ये तेढ निर्माण होत असेल तर ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरू शकतं। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जाती जनगणना जर लवकर झाली तर मग महाराष्ट्रामध्ये धनगर वर्सेस मराठा वर्सेस OBC हे जे सगळं चाललेलं आहे ते थांबेल। सर्वांना आपापल्या संख्येनुसार त्यांना आरक्षण मिळू शकेल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला। मराठ्यांना वेगळं मिळेल, धनगरांना वेगळं मिळेल, OBCना मिळेल, SC STला तर मिळतं, परंतु त्यांची लोकसंख्या आता वाढत चाललेली आहे, तर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचंही आरक्षण वाढू शकतो। याचाच अर्थ असा की सर्व जनतेला या बाबतीमध्ये जर समान संधी मिळाली तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगला बदल घडू शकतो। जातीमध्ये सलोखा निर्माण होईल, सद्भावना वाढेल, प्रेम वाढेल। महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, त्याच्या प्रगतीला आणखी दिशा देण्याचं काम या निमित्तानं होऊ शकतो। आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्याही मुख्यमंत्र्यांना, मंत्रिमंडळाला सांगू इच्छितो की आता इथं कॅबिनेटनं निर्णय घेतलेलाच आहे, त्याची तात्काळ अंमलबजावणी होणं फार आवश्यक आहे। त्यासाठी पार्लमेंट बोलवावं, राज्यसभा लोकसभा बोलवावी आणि त्यामध्ये हे सगळं सेन्सस करावं, त्याची तरतूद करावी। आणि एकदा हे झालं की महाराष्ट्र शासनानं तात्काळ या बाबतीमध्ये मग ते शिक्षक असतील, ते गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतील, वेगवेगळ्या संस्थांचे लोक असतील, ह्या सगळ्यांना या शिरगंतीसाठी करावं। मग त्याच्यामध्ये जातीची जनगणना असेल, सामाजिकदृष्ट्या माणसं एका घरामध्ये किती राहत आहेत, त्यांची संख्या किती आहे, हे सगळं त्या निमित्तानं लोकांना कळून चुकेल आणि प्रत्येकाला आपली संख्या किती आहे
हे कळेल आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. एक जाती जनगणनेच्या संदर्भातच आज काँग्रेसची कार्यसमितीची बैठक होत आहे. काय वाटतं की आजच्या बैठकीत ठराव होऊन साधारणतः ठराव जो होईल तो ठराव केंद्र सरकारला पाठवण्यात येईल आणि लवकरात लवकर हे जाती जनगणना सुरू करावी अशी मागणी आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे? ऑफकोर्स आज जी बैठक आहे त्याच्यामध्ये जाती जनगणनेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी आपणाला सांगितल्याप्रमाणे की 2021मध्ये जाती जनगणना व्हायला पाहिजे होती, ती अजूनही झालेली नाही आहे. राहुलजी गांधींनी जो लढा उभा केला जाती जनगणनेच्या संबंधामध्ये, त्यामुळं आज केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागला. परंतु त्यामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत, तरतुदी आहेत पैशाच्या, त्या कमी पडलेल्या आहेत, निधी कमी आहे. 10,000, 11,000, 12,000 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून आम्ही आज राहुलजी गांधी खरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कदाचित हा निर्णय आज होईल की केंद्र सरकारनं ताबडतोब पार्लमेंट बोलवावं आणि त्याच्यामध्ये या गोष्टीवर चर्चा करून तात्काळ हा जाती जनगणनेचा मुद्दा लावून धरावा आणि तो सोडवावा. धन्यवाद. हे होते खासदार चंद्रकांत नंडोरे यांनी जाती जनगणनेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र असो किंवा काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत काय चर्चा होणार आहे याचा उहापोह केला आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.